मी मनीषा, तुम्हा मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आपण कशा पद्धतीने कटिंग केलेला आहे त्याची सर्व माहिती मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये शिकवलेली आहे। तो कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे, गळा कशा पद्धतीने घ्यायचा आहे, ब्लाउजवरून मापे तुम्हाला एकदम आणि सोप्या भाषेमध्ये मी शिकवलेला आहे। हे पहा, हा ब्लाउज आपण कटिंग केलेला होता, ह्याची शिलाई आपण या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला एकदम सांगणार आहे। आता हे सर्व केलेलं कटिंग आहे, आपण एकाला एक पूर्ण व्यवस्थित आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, कधी कधी नवीनच्या पटकन लक्षात येत नाही, ते उलटसुलट होऊन जातं बघा। हे पहा, अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आहे। आधी हा ब्लाउज पीसाचा कपडा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवा, हे सुद्धा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवा। हे पहा, अशा पद्धतीने समोरासमोर ठेवा। हे पहा, इथे कट मारलेले आहेत बघा कटिंग करताना। हे पहा, इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे। अशा पद्धतीने हे समोरासमोर ठेवा, जेणेकरून हे उलटसुलट होणार नाही। आता हे पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे आणि साईडचा शिल्लक राहिलेला सर्व कपडा आपल्याला कट करायचा आहे। अशा पद्धतीने हे मी शिलाई करून घेतलेलं आहे। हे पहा, इथे कट आहेत बघा, कटिंग करताना मी सांगितलेलं आहे, खूप महत्त्वाचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, आता हे जॉईन करायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे समोरासमोर, जेणेकरून इथे उलट सुलट होणार नाही, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते। हे पहा, अशा पद्धतीने ठेवायचं आहे। हे पहा, आता हे पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे आणि सर्व साईडचा कपडा आपल्याला कट करायचा आहे। हे जॉईन करून झालं। हे पहा, अशा पद्धतीने सर्व साईडचा कपडा कट करून घेतलेला आहे। हे पहा, इथे टक्स आपण कटिंग करतानाच मारलेले होते, मी तुम्हाला सांगितलेलं आहे ब्लाउज पीसावरती नंतर मारायचे असतात ते। हे पहा, अशा पद्धतीने अस्तरला मारलेले होते, कटिंग करताना मी सांगितलेलं होतं, तेच मी अस्तरला मारून घेतलेले आहेत। आता इथे मार्किंग आहे बघा। हे पहा, आपण मधून एक टक्स देणार आहोत पाठीच्या भागासारखा, मी ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। हे अशा पद्धतीने मी कटिंग करताना तुम्हाला कशा पद्धतीने समान मार्किंग करायचं आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे। आता हे आपलं समान मार्किंग झालेलं आहे। आता इथे आपण पाठीच्या भागाचा कसा टक्स देतो त्या पद्धतीने इथे आपल्याला टक्स द्यायचा असतो। हे पहा, मी दाखवते तुम्हाला। हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, बरोबर घ्यायचं आहे मध्यभागी आणि पाठीच्या भागाला हे पहा, इकडचं आणि इकडचं सेम आलं पाहिजे। हे पहा, अशा पद्धतीने फक्त हा इथून वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने हा घ्यायचा असतो। हे पहा, परत एकदा डबल घ्या त्याच्यावरती, हा सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। हे पहा, त्याच्यावरती पुन्हा आपल्याला डबल घ्यायचं आहे। अशा पद्धतीने झालेलं आहे। हे पहा, दोन्ही सुद्धा बाजूंना मी अशा पद्धतीने टक्स मारून घेतलेला आहे, म्हणजे तो समान मार्किंग केलं ना बरोबर हा टक्स सुद्धा समान होतो। हे पहा, हे दोन्ही सुद्धा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवा, जेणेकरून उलट सुलट होणार नाही, याची आपल्याला इथे काळजी घ्यायची असते। हे पहा, इकडचं इकडच्या बाजूला ठेवा आणि इकडचं इकडच्या बाजूला ठेवा, अशा पद्धतीने हे टक्स मारलेले आहेत बघा, टक्स कडेच घ्या, इकडच्या सुद्धा बाजूला टक्स आहे ते या बाजूला घ्या, अशा पद्धतीने। हे पहा, हे समोरासमोर ठेवा, जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येईल, अशा पद्धतीने। आता एक आपण जॉईन करूया। हे पहा, अशा पद्धतीने ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे। हे पहा, ह्याच्यावरती असा उलटा ठेवून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने आता इथून जॉईन करायला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल, अर्धा इंच आपल्याला ही शिलाईमध्ये पकडायचं, एवढं फक्त विसरू नका। आता वरच्या बाजूला जॉईन करत करत हे पहा, ही मध्य आहे, मध्यावरती बरोबर आलेला आहे। हे पहा, हे कट मारलेले बरोबर कटवरती आलेले आहेत बघा। अशा पद्धतीने वरच्या बाजूला घ्यायचं आहे एकदम सावकाशमध्ये। हे पाईप पर्यंत आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे।
अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरतीच परत आपल्याला एक डबल शिलाई मारायची आहे, म्हणजे तो पूर्ण पॅक होऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने. आता हे पहा अशा पद्धतीने हा शिलाई झालेला आहे. बघू शकता हा पप किती सुंदर आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हा बसायला खूप व्यवस्थित बसतो. हे पहा. आणि जर थोडंसं शिल्लक राहिलं तरी ते कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं राऊंड मध्ये घ्यायचं आहे शिलाई एकदम. हे पहा अशा पद्धतीने थोडीशी नॉर्मल, फक्त एवढी. जरी शिल्लक राहिलं तरी एकदम नॉर्मल राहिलेलं आहे बघा. अशा पद्धतीने गोल शिलाई मारायची आहे, थोडीशी नॉर्मल. आणि तेवढंच थोडंसं एकदम थोडं आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने एकदम थोडंसं आपल्याला हे निघालेलं आहे. हे पहा बघू शकता तुम्ही आपला पप सुद्धा किती सुंदर आलेला आहे. आणि हे बसायला सुद्धा खूप व्यवस्थित बसतं. हे पहा अशा पद्धतीने. फक्त हे अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं, एवढं फक्त इथे विसरू नका. दुसरा सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा समोरासमोर ठेवा, नाही लक्षात आलं तर हे पहा इथे टक्स आहे, ह्याचा सुद्धा इथे टक्स आहे. हे पहा अशा पद्धतीने पलटी करा. हे पहा आता इथून जोडायला सुरुवात करा. फक्त मध्यावरती मध्ये येऊ द्या. हा मध्यावरती मध्ये आला पाहिजे. थोडंसं खालच्या बाजूला शिल्लक राहिले तरी थोडंसं नॉर्मल ते कट करा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे टक्स पॉईंट हा खूप महत्वाचा असतो, त्याच्यावरती येऊ द्यात, काही प्रॉब्लेम येत नाही. खाली थोडंसं एवढं शिल्लक राहिले तरी ते कट करून टाका, जरी तुमच्याकडून झालं. आता इथे बघा, हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. आणि अर्धा इंच बरोबर हे आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. इथे बघा बरोबर आपला मध्यावरती मध्ये आलेला आहे. एकदम सावकाश जोडायचं आहे, खेचायचं नाहीये, एकदम सावकाश मध्ये. अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरतीच अजून एक आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे. अशा पद्धतीने. बघू शकता हा सुद्धा किती आपला व्यवस्थित झालेला आहे. आता इथे आपण काज बटन पट्ट्या जॉईन करून घेऊया. हे पहा इकडच्या बाजूची ही हुक पट्टी आणि इकडच्या बाजूची लोक पट्टी अशा पद्धतीने. आता ही बाजू हुक पट्टी असते ते वरून खालच्या बाजूला जाते, आणि लोक पट्टी असते ते हे अशा पद्धतीने जोडून आपल्याला ती वरच्या बाजूला काढायची असते, म्हणजे ह्या बाजूला काढायची असते. आता हे आपण दोन्ही सुद्धा जॉईन करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घेतली. आता इथे एकदम कडेला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता ही पट्टी हे पहा आतल्या बाजूला हे अर्धा इंच सुद्धा पकडायचं आहे शिलाईमध्ये, तुम्ही विसरू नका. फक्त हे पहा अशा पद्धतीने थोडीशी फोल्ड करायची आहे. आणि पुन्हा अशा पद्धतीने, जेणेकरून हा अस्तरचा कपडा सर्व आतल्या बाजूला गेला पाहिजे, एवढं फक्त इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने जॉईन झाली, बघू शकता तुम्ही. हे पहा पूर्ण अस्तरचा कपडा आतल्या बाजूला गेला पाहिजे. तुम्ही इथे सुद्धा एक कडेला शिलाई मारू शकता, किंवा इथे एक मारली तरी चालेल, इथे मारली तरी सुद्धा चालेल, दिसायला पण छान दिसतं बघा. तुम्हाला मारायची असेल तर इथे सुद्धा एक शिलाई तुम्ही मारू शकता. आता ही पट्टी जॉईन करायची आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने ठेवायची आहे याच्यावरती. आता ती पट्टी आपल्याला इथून जॉईन करून वरच्या बाजूला काढायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे थोडंसं फोल्ड करून घ्या, आणि नंतर हे पहा अर्धा इंच आपण शिलाईमध्ये पकडलेला आहे ना, त्याच्यावरती फक्त जास्त पकडा शिलाईमध्ये, इथे अलीकडेच घेऊ नका, नाहीतर तो पूर्ण हुक लावताना पूर्ण ते निघून जाईल. फक्त याची इथं काळजी घ्यायची आहे. हे पहा थोडंसं फोल्ड करा आणि त्याच्यावरती घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे एक पूर्ण 5 नंबरची शिलाई मारून घ्या, म्हणजे हुक लावताना तुम्हाला तिथे धागा सुद्धा तोडायची गरज नाही. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे शिल्लक राहिले सर्व व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे. इथे हाताने सुद्धा लूप बनवू शकता तुम्ही, तुम्हाला बनवायचे असतील तर, किंवा त्रिकोण सुद्धा तुम्ही तिथे तयार
करून घेऊ शकता. फक्त समान मार्किंग करून घ्या. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असते कशा पद्धतीने आपल्याला ते करावं लागतं. आता हे दोन्ही एकदा चेक करून घ्या व्यवस्थित आपलं आहे का. वरती खाली होतं, बऱ्याच वेळा होतं. हे पहा अशा पद्धतीने हे चेक, हे पहा थोडंसं वरती आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडा. आता खालच्या साईडला आपण थोडंसं ते कट करून घेऊया. थोडंसं वरती आहे ते, तेवढंच कट करायचं आहे. हे पहा बरोबर पकडा. हे एकदम नॉर्मल आहे बघा, तेवढंच आपल्याला ते कट करायचं आहे अशा सरळ लाईनीमध्ये. हे पहा एकदम थोडंसं निघालं तेवढंच. तर राहिलं तुमचं तर अशा पद्धतीने कट करा. हे दोन्ही सुद्धा भाग एकदम समान करून घ्या. आता इथे नंतर तुम्ही मार्किंग करू शकता. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. खालच्या बाजूला आपल्याला अजून एक पट्टी लावायची आहे. हे पहा इथे एक मध्ये मार्किंग करून घ्या. थोडंसं इथे सोडा, अर्धा इंच पायपिंगला आणि खालची पट्टी बसणार आहे. त्याच्यानंतरच हे मार्किंग करून घ्या. आता हे पहा इथे मार्किंग आहे ते ह्या मार्किंगवर ठेवायचं आहे. इथे एक करून घ्या आणि इथे, जेणेकरून तुमचं हे समान मार्किंग होईल. आता ह्याच्यावर त्रिकोण बनवू शकता हे पहा अशा पद्धतीने, किंवा तुम्ही हाताने सुद्धा इथे वेणीसारखे लूप असतात बघा, ते सुद्धा इथे तुम्ही बनवू शकता, किंवा त्रिकोण टिपा सुद्धा इथे मारू शकता. हे पहा अशा पद्धतीने त्रिकोणी टिपा सुद्धा तुम्ही इथे मारू शकता. हे पहा अशा पद्धतीने ते मार्किंग करून घ्या. त्रिकोण बरोबर होईल. हे झालं. आता इथे एक मध्ये एक शिलाई मारून घ्या. आता इथे 5 नंबरची शिलाई मी का मारायला सांगते तुम्हाला. हे पहा आता इथे बरोबर हुक बसून जातो. हे पहा अशा पद्धतीने इथे हा धागा तोडायची काहीही गरज नसते. मग ते हुक बरोबर बसून जातं, म्हणून सांगत असते मी तिथे 5 नंबरची शिलाई मारा. हे पहा पट्टी किती आपली व्यवस्थित सुद्धा तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे खालच्या बाजूला आपण पट्टी लावून घेऊया. तुम्हाला मी एक पट्टी कशा पद्धतीने लावायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा अशा पद्धतीने पट्टी घ्या. इकडच्या बाजूने जॉईन करायला सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे थोडंसं फोल्ड करून घ्यायचं असतं दिसायला व्यवस्थित दिसण्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने फक्त हे समान आलं पाहिजे. हे समान आलं पाहिजे एवढं फक्त इथे काळजी घ्या. आता वरच्या साईडला हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारली, अर्धा इंच पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे करून घ्या आणि दाबटीप टाकून घ्या. दाबटीप झाली. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे थोडंसं फोल्ड करून परत एकदा आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे, जेणेकरून हे अस्तर आपलं पूर्ण हे आतल्या बाजूला गेलं पाहिजे. अशा पद्धतीने इथे बंद करून घ्या. पूर्ण डबल मशीन फिरवून घ्या, जेणेकरून ते बंद होईल. अशा पद्धतीने पट्टी जॉईन झालेली आहे, ती सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला जॉईन करायची आहे. एकदम व्यवस्थित सुद्धा आपल्याला आलेलं आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला हवे असेल तर शिलाई खालच्या बाजूला सुद्धा तुम्ही मारू शकता. आपले व्यवस्थित जॉईन करून झालेले आहेत. हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा एकदम समान झालेलं आहे. हे पहा बघू शकता. आता हा प्रिन्सेस कट एकदम व्यवस्थित आपला तयार झाला अशा पद्धतीने. आता इथे आपण पायपिंग टाकून घेऊया. मी एकाच भागाला तुम्हाला पायपिंग कशा पद्धतीने टाकायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे. मी दरवेळेस सुद्धा तुम्हाला सांगत असते. हे पहा हे अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे दुमडून घ्या. खूप सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता पूर्ण गळ्याला ठेवून शिलाई मारायची आहे आपल्याला अशा पद्धतीने एकदम गोल आकारमध्ये. हे पहा जवळून दाखवते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येईल. हे पहा हे दुमडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, खेचायचं नाहीये. हे पहा सावकाशमध्ये घ्यायचं आहे. आत खेचल्यामुळे व्यवस्थित वाटणार नाही, कारण की आधीच आपण ती क्रॉसपट्टी काढत असतो. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे. हे पहा हे जरी असं क्रॉस काढतो ना, त्याच्यामुळे हे शिल्लक राहतं बघा. इथं हे असं कट करायचं आहे. धागा सुद्धा व्यवस्थित आपल्याला कट करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने झालेलं आहे. अशा पद्धतीने एकदम राऊंड मध्ये आपला व्यवस्थित. त्यासाठी मी नेहमी सांगत असते क्रॉसपट्टी तुम्ही 1.25 इंचाची काढत जा. हे पहा अशा पद्धतीने. आता हे काय करायचं आहे. हे पहा थोडंसं हा कपडा आतल्या बाजूला आला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून तुमची पायपिंग सुद्धा गोल आकारामध्ये येईल अशा पद्धतीने. तिथे पूर्ण बंद करून घ्या. 2 वेळा मशीन फिरून घ्या, जेणेकरून ते पूर्ण पॅक होऊन जाईल. अशा पद्धतीने. आता अंगठ्याने काय करायचं आहे आपल्याला, मी दरवेळेस सुद्धा सांगत असते. हा कपडा वरच्या बाजूला घ्या आणि हा कपडा ह्याच्यावरून घ्या अशा पद्धतीने, जेणेकरून तिथे पायपिंग आपली जाड हवी असेल तर जाड घ्या, पातळ हवी असेल तर पातळ घ्या.
हे पहा अशा पद्धतीने. आणि बरोबर इथे मध्ये तुम्ही शिलाई मारा, जेणेकरून ती पाईपिंग हे पहा अंगठ्याने हा कपडा वरती घ्या, हा कपडा हे पहा अशा पद्धतीने, हा कपडा वरती आणि हा कपडा ह्याच्यावरून, नंतर अंगठा काढला तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने. हे पहा अंगठ्याने घ्या वरती, हा कपडा ह्याच्यावरती घ्या. खूप सोपं आहे, तुम्हाला नक्की जमणार आहे. हे पहा खूप नाजूक पाईपिंग झालेली आहे बघा आपली, बघू शकता तुम्ही. एकदम नाजूक. तुम्हाला जाड हवे असेल तर जाड करा, नाजूक हवे असेल तर नाजूक करा. हे पहा अशा पद्धतीने एकदम नाजूक केलेले आहे, बघू शकता मी. आणि गळ्याचा आकार सुद्धा बघू शकता खूप व्यवस्थित आलेला आहे. तर हे पहा पाठीमागची बाजू सुद्धा तुम्हाला मी दाखवते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा कुठे तुम्हाला धागा सुद्धा तिथे दिसणार नाहीये, खूप व्यवस्थित. त्यासाठी सांगत असते 1.25 इंचाच्या पट्ट्या काढा, तो ब्लाऊज सुद्धा दिसायला सुद्धा खूप दिसतो. तर जास्त जर कपडा इकडे झाला तर बाहेर येतो बघा कपडा थोडासा, तो दिसायला सुद्धा. आणि गोट पायपिंग सुद्धा तुमची पलटी पडते. मग शक्यतो तुम्ही क्रॉस पट्ट्या काढत जा, जेणेकरून तुमची पायपिंग सुद्धा व्यवस्थित येणार आहे. आता बाकीची सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला पायपिंग दुसऱ्या भागाची सुद्धा करून घ्यायची आहे. हे पहा ह्या सुद्धा बाजूची पायपिंग व्यवस्थित करून घेतलेली आहे. हे पहा ह्या सुद्धा बाजूची आपली पायपिंग एकदम व्यवस्थित झालेली आहे, बघू शकता तुम्ही. किती गळा सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. ही मार्किंग पण समान करायला विसरू नका, जेणेकरून ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल आपल्याला. आपल्याला पाठीचा भाग जॉईन करून घ्यायचा आहे. पहा हे कालचेच मार्किंग केलेले टक्स आहेत बघा. हे पहा दोन्ही बाजूंना पण इथे आहे बघा. हे पहा तेच मार्किंग इकडच्या बाजूला. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, समान झाला पाहिजे हा टक्स अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हा गळा आपण मार्किंग केलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने हा कट करून घेतलेला आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. हे पहा हा ब्लाऊज पीस आहे बघा, त्याच्यावरती आपल्याला हा गळा ठेवायचा आहे. हे पहा हा ब्लाऊज पीस आहे. हे पहा त्याच्यावरती आपल्याला हा गळा ठेवायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि पूर्ण व्यवस्थित आपल्याला तो शिलाई करून घ्यायचा आहे सर्वात आधी. किंवा तुम्ही इथे पिना लावून घेतले तरी सुद्धा चालतील, म्हणजे कपडा हलणार नाही. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा शिलाई करून घ्यायचा आहे. ह्या आकारात आधी सर्वात आधी आपल्याला शिलाई करायचं आहे. एकदम सावकाशमध्ये शिलाई करायचं आहे. आता हा पूर्ण व्यवस्थित शिलाई करून झाला. आता हे पहा खालच्या बाजूला पण अशा पद्धतीने पूर्ण सरळ लाईनीमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता मधला सर्व आकार आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित, अस्तर कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करा, थोडे थोडे कट मारून घ्या, जेणेकरून आकार सुद्धा एकदम त्याची फिनिशिंग सुद्धा छान येईल. अशा पद्धतीने. आता हे झालं. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे. हे पहा आतल्या बाजूने. आता इथे काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता इकडे सुद्धा खालच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. फक्त हा अस्तरचा कपडा आतल्या बाजूला गेला पाहिजे. आता इकडच्या बाजूला सुद्धा पूर्ण आपल्याला
हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा इकडून आणि सर्व कडेचा कपडा व्यवस्थित आपल्याला कट करायचा आहे साईडचा. आज सर्वात आधी शिलाई मारून घ्यायची आहे, नंतर मग तो कट करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने हा सर्व साईडचा कपडा सुद्धा मी ते कट केलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे पहा पाठीच्या भागाचं मग अशी टक्सचं मार्किंग करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. ते घडी सुद्धा येऊ देऊ नका. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे अर्धा इंच वरच्या बाजूला कमी कमी करत, इथून अर्धा इंच घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने आपल्याला टक्स टाकायचा आहे. इथे पूर्ण बंद करून घ्या. इथे सुद्धा पूर्ण बंद करून घ्या आणि अजून एक डबल शिलाई मारायची आहे तिथे आपल्याला, जेणेकरून इथले धागे सुद्धा निघणार नाही. अशा पद्धतीने हा टक्स झाला, किती व्यवस्थित झाला बघू शकता तुम्ही. आता हा सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला मारून टक्स शिलाई करून घ्यायचा आहे इकडे सुद्धा बाजूचा. हे पहा दोन्ही सुद्धा बाजूंचे व्यवस्थित एकदम टक्स मारून झाले. हे पहा अशा पद्धतीने एकदम गळ्याचे सुद्धा जवळ तुम्ही टक्स घेऊ नका. एकदम व्यवस्थित अंतर मार्किंग करूनच कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथे तुम्ही लेस सुद्धा लावू शकता. आता इथे तुम्ही ब्लाऊजला लावण्यासाठी हे पहा अशा पद्धतीने जो कलर साडीमध्ये असेल तो कलर सुद्धा लावला तरी चालेल, किंवा ह्याच्या मॅचिंगची लेस तुम्हाला भेटली तरी सुद्धा चालेल. आता हे पहा अशा पद्धतीची गोल्डन लेस आहे बघा. अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला म्हणजे लुक सुद्धा एकदम छान येणार आहे, त्याच्यामुळे मी ही गोल्डन लेस लावून घेणार आहे. तुम्ही सुद्धा. आणि हे पहा गोल्डन नॉट सुद्धा इथे मी वापरणार आहे. एकदम सुंदर दिसणार आहे बघा. हे पहा लेस लावल्यावरती अशा पद्धतीने. आता सर्वात आधी लेस लावायच्या आधी तुम्ही नॉड लावून घ्यायचं, जेणेकरून नॉड पॅक होऊन जातील. म्हणजे नॉड सुद्धा आधी शिलाई केल्यानं नॉड पॅक होऊन जातील, नंतर परत त्याच्यावरून लेस येईल, अजून त्या खूप पॅक होऊन जातील, नाहीतर लगेच निघून जातात बघा नॉड. हे पहा हे 1 मीटर घेतलेले आहे पूर्ण मी. आता हेच आपल्याला निम्म करायचं आहे. पूर्ण 1 मीटर घेतलेले आहे, भरपूर होऊन जाते 1 मीटर. आता हे अंतर आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. नॉट जास्त वरती सुद्धा लावू नका. अशा पद्धतीने समान मार्किंग करून घ्या. खालच्या बाजूला थोडंसं सोडून, एवढं 4-5 बोटे सोडून खालच्या बाजूला लावू शकता तुम्ही. हे अशा पद्धतीने. जास्त गळ्याला वरती पण छान वाटत नाही येते. आणि इथे नॉड लावून घ्या अशा पद्धतीने. आता इथे गळ्याला लेस लावून घेतली तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित आपल्याला एक शिलाई इथे मारायची आहे आणि एक शिलाई इथे मारायची आहे. इथे एक आणि इथे एक, म्हणजे ते पूर्ण आपली पॅक होऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने आपली ही लेस लावून झालेली आहे. हे पहा हे ओपनच ठेवा. इथे जर तुमच्याकडे असे लेस असेल तर इथे शिलाई मारू नका, इथे फक्त पुढेच मारा. दिसायला खूप छान दिसतात असे फुलासारखं ते. हे पहा अशा पद्धतीने आकार सुद्धा आपला खूप छान आलेला आहे. हे पहा आता आपल्याला लटकन नॉडसाठी लटकन तयार करायचे आहेत. हे पहा ही नेटची साडी आहे. हे पहा अशा पद्धतीने एक समान चौकोन करून काढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला छान असे लटकन तयार करायचे आहेत बघा. इथे हे पहा एक समान फक्त इथे चौकोन काढून घ्या तुम्ही, किंवा मोजून घ्या. हे पहा अशा पद्धतीने 2 घेतलेले आहेत बघा मी. हे पहा अशा पद्धतीने आहे आपल्याला. हे पहा जेवढे असे मणी आहेत ना, हे पहा साडीला सुद्धा मोती आहेत, त्या पद्धतीने असे मी मोती ह्याच्यात टाकून घेतलेले आहेत. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आता इथे हा त्रिकोणी घडी करून घेतलेली आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आता हे नॉड आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने ते ठेवायचे आहे मध्यभागी बरोबर. हे पहा अशा पद्धतीने. आता नॉड थोडीशी वरती घ्या. हे पहा अशा पद्धतीने ते खूप छान असं लटकन तयार होणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. इथे पूर्ण बंद करून घ्या. हे पहा इथे
अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला डबल शिलाई परत घ्यायची आहे. हे पहा, हे पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचं आहे अशा पद्धतीने. अजून एकदा तिथे एक डबल, म्हणजे ते जाणं करून पॅक होऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, हे शिल्लक राहिलेलं आहे ना थोडंसं, ते कट करून टाका. हे पहा, हे धागा सुद्धा कट करून टाका जरी राहिला तरी. हे पहा अशा पद्धतीने. आता हे सुईचं करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. खूप सुंदर असे हे लटकन तयार झाले, बघू शकतो तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने मोती भरलेले आहेत बघा मी पूर्ण. ते दिसायला सुद्धा खूप छान असे वाटतात. हे पहा अशा पद्धतीने. आता त्या सुद्धा बाजूचे आपल्याला अशाच पद्धतीने एकदम सुंदर असे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने हे दोन्ही सुद्धा एकदम सुंदर असे लटकन तयार झालेले आहेत. साडीला पूर्ण खालच्या बाजूला मोती आहेत बघा, त्याच्यामुळे मी असे हे लटकन तयार करून घेतलेले आहेत. हे पहा, हा मी नेटचा कपडा घेतलेला आहे. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने त्याची घडी करायची आहे. हे पहा घडी करायची आहे. परत अजून एक आपल्याला घडी करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशी घडी करून घेतली. परत एकदा त्याची आपल्याला अजून एक घडी करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने गोल आकारामध्ये आंब्रेला बाही कशी असते त्या पद्धतीने हे गोल आकारामध्ये आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे दोन गोल आपले तयार होऊन जातात. हे अशा पद्धतीने. हे हा एक निघाला आणि हा एक निघाला. अशा मी कपडा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने त्याची घडी करून घ्यायची आहे. एक घडी करून घेतली, ही बंद बाजू झाली. अजून एकदा परत एकदा आपल्याला घडी करून घ्यायची अशा पद्धतीने. हे झालं. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा असा 7 काढायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इकडे कमी कमी करत थोडक्यात 7 म्हणजे 7 अशा पद्धतीने. खूप सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडून हा काढलेला आहे, आकार दिलेला आहे 7 थोडक्यात. हे पहा अशा पद्धतीने. आता हे कट करून घ्यायचं आहे. ही बंद बाजू आहे, ती लक्षात ठेवा. फक्त थोडंसं बाहेरून कट करायचं आहे, आपल्या तिथे शिलाईमध्ये जाणार ते. हे पहा अशा पद्धतीने इथून सुद्धा हे कट करायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंचं ते व्यवस्थित होऊन जातं. हे पहा मी ओपन करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने तयार झालेलं आहे ते. आता हे पहा हे ठेवून अशा पद्धतीची आपल्याला शिलाई करायची आहे. हे पहा मी शिलाई कशा पद्धतीने करायची आहे ते पण सांगते. हे पहा इथे ओपन ठेवायचं आहे, इथे बंद करायचं नाही. हे पहा मी घडी करून घेतली, पुन्हा एकदा दाखवते. हे पहा अशा पद्धतीने एक मी करून दाखवते तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने घडी केली. इथून आता शिलाई मारायची आहे आपल्याला. हे बंद करायचं नाही, तिथून आपण उलट काढून घेणार आहोत ते आतमधून. हे पहा इथून शिलाई मारायची आहे पूर्ण. हे पहा इकडच्या बाजूला पण पूर्ण शिलाई अशा पद्धतीची. ती सुद्धा बाजू अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे. हे पहा इथून खालच्या बाजूने हे पहा इकडच्या पण बाजूने. हे पहा अशा पद्धतीने हे दोन्ही सुद्धा शिलाई मारून झालं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे अशा पद्धतीने थोडंसं ओपन करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता हे पूर्ण आपल्याला आतल्या बाजूला घ्यायचं आहे, किंवा पेन घेतलं तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने. हे कोपरे फक्त आपले व्यवस्थित निघालेले पाहिजेत. हे पहा बाहेर काढून घ्यायचं आहे उलट. ते कोपरे असतात ना, ते फक्त व्यवस्थित आपले निघाले पाहिजेत, बाकी काही नाही. हे पहा अशा पद्धतीने. आता हे उलट करून घेतलेलं आहे बघा मी. हे पहा अशा पद्धतीने. आता हे सुद्धा त्याच पद्धतीने उलट करायचं आहे. हे पहा हे सुद्धा उलट करून घ्यायचं आहे. फक्त कोपरे व्यवस्थित काढायचे आहेत आपल्याला, जेणेकरून ते दिसायला सुद्धा आपलं व्यवस्थित दिसेल. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं हे कट करून घ्या, धागा असेल तर. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे पहा एकावर एक थोडीशी शिलाई मारून घ्यायची आहे, नॉर्मल एकदम किंचित इथे, जेणेकरून हे दिसायला खूप व्यवस्थित दिसेल. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने पकडा आणि तिथे थोडीशी नॉर्मल एक शिलाई मारा फक्त. हे पहा अशा पद्धतीने. ते थोडंसं नॉर्मली ते कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने हे झालेलं आहे.
आता हे 2 गोल कट केलेले हे पहा एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि पूर्ण गोल आकारात ह्याला शिलाई करून घ्यायची आहे. पूर्ण गोल आकारात आहे असंच हे गोल आकारात शिलाई करून घ्यायचं आहे. पूर्ण गोल आकारात. हे पहा गोल आकारात शिलाई झाली. आता इथे काय करायचं हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. आता ते आपल्याला उलट करून घ्यायचं आहे. हे पहा आतल्या बाजूचं बाहेर काढून घ्यायचं आहे. हे पहा इथे एका छाला मी फक्त कट मारलेला, एकाला कट मारलेला नाही. हे पहा त्याच्यातूनच आपल्याला हे अशा पद्धतीने सगळं वरती बाहेर काढायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून ती शिलाई पूर्ण आपली आतल्या बाजूला जाईल. हे पहा अशा पद्धतीने. आता हे व्यवस्थित करा गोलाकारामध्ये. हे पहा अशा पद्धतीने हे गोलाकारामध्ये थोडे थोडे कोपरे काढून घ्यायचे एकदम गोलाकारामध्ये अशा पद्धतीने. आता हे पहा इथं काय करायचं, हे पहा अशा पद्धतीचं मध्य करायचं आहे. गोलाकार करून घेतला, इथे मार्किंग करून घ्या थोडंसं मध्यावरती. नेटचा कपडा आहे त्याच्यामुळे दिसणार नाही तुम्हाला. हे पहा मध्यावरती हे मध्य असा बरोबर ठेवून घ्या आणि मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे थोडंसं अशा चुन्या पाडत आपल्याला हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून ते फुलासारखं दिसलं पाहिजे अशा पद्धतीने एक बो तयार करायचा आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. हे पहा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आणि तिथे इथे मध्ये एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जर तुम्हाला मशीनवरती नाही जमलं तशा पद्धतीने हे पहा अशी सुई घ्या. हे पहा खालून सुई हे पूर्ण मध्यावरती पॅक करून घ्या. त्या पद्धतीने धरलं त्याच पद्धतीने करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. नाही जमलं तुम्हाला तर त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता एक मणी लावून घ्या इथे मध्ये, किंवा गोल्डन मणी लावला तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने 2 मणी लावून घ्या. गोल्डन असतील तुमच्याकडे किंवा असे पांढरे मणी असतील तरी खूप छान दिसणार आहेत. हे पहा अशा पद्धतीने मध्यभागी बरोबर एकदम लावून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आता खाली पूर्ण हे पॅक करून घ्या. तो शिल्लक राहिलेला दोरा कट करून टाका. फक्त जास्त जवळ कट करू नका, एवढ्या अंतरावरती ठेवा दोरा. जास्त एकदम कट करू नका. हे पहा एकदम व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायचं आहे. हे पहा आता हे आत खालून सुईने हे पॅक करून घ्या अशा पद्धतीने. थोडंसं पॅक करा आणि ब्लाऊजला कशा पद्धतीने लावायचं आहे ते सुद्धा मी सांगते तुम्हाला. हे पहा हे पॅक करून घेतलं अशा पद्धतीने. हे सुंदर असा बो तयार झालेला आहे आपला. हे पहा हा ब्लाऊज आहे. आता इथे काय करायचंय, बरोबर खाली हे पहा किंवा असं मार्किंग करून घ्या. नाही लक्षात आलं तर अशा पद्धतीने बरोबर तो मध्यभागी आपल्याला लावायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे मधोमध बरोबर हे पहा अशा पद्धतीने इथे लावायचं आहे आपल्याला. हे पहा हे अशा पद्धतीने. जास्त असं वरती पण नका घेऊ, असं खाली घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि तिथे पूर्ण तो पॅक करून टाकायचा आहे. सुईने पूर्ण तो पॅक करून टाकायचा आहे, जेणेकरून तो निघणार नाही. आता इथे काय करा, खालच्या बाजूला सुद्धा पूर्ण आपण ते कसं पॅक केलं त्याच पद्धतीने इथे सुद्धा खालच्या बाजूला एकदम पॅक करून घ्या, जेणेकरून तो निघणार नाही अशा पद्धतीने. आणि दोरा थोडासा वरतीच कट करा, जास्त पण इथे खाली कट करू नका. खूप सुंदर अशी ही पाटीची डिझाईन तयार झालेली आहे बघा. आता इथे आपल्याला काय करायचं, शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने पुढचे भाग ठेवून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता पाटीचा भाग काय करायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला हे पहा ही सुईची बाजू आहे. आता ही उलट्या बाजूने त्याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता अर्धा इंच आपल्याला हे शिलाईमध्ये पकडायचं आहे. एकदम सरळ स्टिप मारून घ्यायची आहे. आपण गळा तिथे आहे तेवढा टाकलेला आहे, त्याच्यामुळे हे पहा अशा पद्धतीने अर्धा इंच किंवा तुम्ही टेपने मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा अशा पद्धतीने इथे अर्धा इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने. फक्त हे गळ्याच्या बाजूला व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता इथे पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे.
पहा अशा पद्धतीने हे एकदम व्यवस्थित आपले शोल्डर जॉईन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा आता बाही जॉईन करायच्या आधी हे पहा हे एकसारखं आहे का आधी चेक करावं लागतं. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. हे पहा कधी कधी कमी जास्त पण असतं, थोडंसं जास्त आलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने ते कट करायचं आहे. समान एकदम थोडंसं निघालेलं आहे बघा. हे अशा पद्धतीने ते समान करून घ्यायचं आहे. नाहीतर एक बाही छोटी आणि एक बाही मोठी अशा पद्धतीने ते होऊन जात. आता आपल्याला बाही जॉईन करून घेऊया. बाही कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण बाही कशा पद्धतीने काढायची आहे. पुढच्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे हे पहा अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे समोरासमोर, जेणेकरून उलट सुलट होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची असते. हे पहा आता हे मार्किंग केलेलं समोरासमोर आलं पाहिजे आपलं. हे पहा हे मार्किंग, आता हे सुद्धा मार्किंग अशा पद्धतीने त्याच्या समोरासमोर आलेलं पाहिजे. हा पुढची बाजू आहे, बरोबर असं ठेवायचं आहे. एक बाही तुम्हाला मी जॉईन करून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ती करायची आहे. आता इथे काय करायचं आहे, पहा इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शिलाई मारली. आता दाबटीप टाकून घेऊया आपण. अशा पद्धतीची दाबटीप झाली. ते सुद्धा बाहीला अशाच पद्धतीने करायचं आहे. फक्त हा अस्तरचा कपडा आता इथे आतल्या बाजूला गेला पाहिजे. वरती पण एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला आणि हा सर्व कपडा कट करायचा आहे. अशा पद्धतीने आता शिल्लक राहिलेला हा सर्व कपडा कट करायचा आहे. ही सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा ह्या अशा पद्धतीने दोन्ही बाह्या सुद्धा जॉईन करून झाल्या. हे पहा आणि तुम्हाला कटिंगच्या वेळेस मी मध्ये कशा पद्धतीने इथे मार्किंग करायचं आहे आणि कट मारून घेतलेला आहे. कटिंगच्या ज्यांनी व्हिडिओ नीट व्यवस्थित पाहिला नाही त्यांनी पाहून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बाही जोडताना नेहमी आपल्याला मध्यापासूनच सुरुवात करायची आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हे बाही पुढच्या बाजूला येते, तिथे आपण कटिंगच्या वेळेस ते मार्किंग करून घेतलं होतं. इथं बाहीचा मध्य आहे. हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे. हे बाही ब्लाऊजची पुढची बाजू आहे आणि ही सुद्धा मार्किंग केलेली आपली पुढची बाजू आहे. तुम्हाला कटिंगच्या वेळेस मी सांगितलेलं आहे. हे पहा आता हा मध्य आहे, आपण कटिंगच्या वेळेसच कट करून घेतलेला होता. तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला तो कट करावा लागतो आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे, मग जेणेकरून व्यवस्थित सुद्धा जॉईन होते. हे पहा तिथून सुरुवात करा मध्यापासून. मी तुम्हाला एक बाही जॉईन करून दाखवते आणि बाही खेचायची नाही. व्यवस्थित आपण ती कटिंग करून घेतलेली, तुम्हाला कशा पद्धतीने बाहीचं कटिंग करायचं आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आणि सावकाश, बाही खेचायची नाहीये. हे पहा एकदम व्यवस्थित मध्ये, हे पहा एकदम सावकाश, खेचायची नाही बाही. हे पहा अशा पद्धतीने अर्धा इंच आपल्याला पकडायचं आहे शिलाईमध्ये. हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने जरी शिल्लक राहिली तर अशा पद्धतीने ती कट करून टाकायची आहे. हे पहा खेचायची नाही बाही, एकदम सावकाश आपल्याला ती जॉईन करायची आहे. हे पहा म्हणजे कुठे गुढे सुद्धा येत नाहीत बघा, आपल्या एकदम व्यवस्थित जॉईन होते. तर इकडची सुद्धा बाजूशी हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. इकडची बाजू अर्धा इंच पकडायचं आहे. हे पहा इकडची पण बाजू जॉईन करून अशाच पद्धतीने घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता एवढंच हे शिल्लक राहिलेलं आपल्याला ते कट करावं लागतं. हे पहा आता ह्याच्यावरती डबल एक शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. अशा पद्धतीने हे पहा ही बाही सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने हे पहा
ही पुढची बाजू आहे बघा, हे पहा ही पुढची बाजू आहे आणि ही सुद्धा मार्किंग केलेली पुढची बाजू आहे. मार्किंग करून घेतलेलं आहे आपण. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे. हे पहा आणि पूर्ण शिलाई मारत मारत आपल्याला घ्यायची आहे. अशाच पद्धतीने ही बाही कशी जोडली त्याच पद्धतीने आपल्याला ही बाही सुद्धा जोडावी लागते. दोन्ही सुद्धा बाजूच्या बाह्या जॉईन झाल्या. इथे आपल्याला आता फिटिंग करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने बाही पकडायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती घ्यायचं आहे. हे पहा बरोबर आपलं व्यवस्थित आलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आधी आणि नंतर आतल्या बाजूला ते पलटी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. आणि धागे जर असतील ना तर अशा पद्धतीने ते कट करा. आता इथे धागे नाहीयेत पण असतील तर कट करून टाका. आता इथे सुद्धा काय करा, हे पहा आतल्या बाजूला घ्या आणि नंतर आपण ते फिटिंग करायचे आहे. ते फिटिंग करणं सुद्धा आपल्याला ते सोपं जातं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे खालच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्या. त्यासाठी आपण 2 इंच वाढून घेत असतो फिटिंगला. फिटिंग सुद्धा आपली व्यवस्थित यावी यासाठी. अशा पद्धतीने. आता ती सुद्धा बाजू अशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. हे पहा ही बाही पकडायची आहे अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आणि खालचं आपल्याला शिलाई करायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने आणि आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे. हे पहा मी ते काय करणार आहे, दंडगेर 5.5 आहे तर 5.5 वरती मार्किंग करून घेणार आहे. जो तुमचा दंडगेर असेल तो तिथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे 5.5 आहे तर 5.5 दोन्ही सुद्धा बाजूंना 5.5 घ्यायचं आहे. जे पद्धत असेल तुमची त्या पद्धतीने तुम्ही तिथे फिटिंग करायची आहे. हे पहा 5.5 ह्या सुद्धा बाजूला मी घेते. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. हे पहा मी मुंडा मोजून नेहमी फिटिंग करत असते प्रत्येक कस्टमरच्या ब्लाऊजची. हे पहा अशा पद्धतीने हा मुंडा मोजत असते बघा मी फिटिंग पर्यंत. कुठे येते फिटिंग तिथपर्यंत, जेणेकरून तिथे गुढी सुद्धा पडत नाही. हे पहा किती आहे, 7 आणि 1 रेष आहे बघा, 7 आणि 1 रेष. हे पहा अशा पद्धतीने मोजले. हे पहा मी शोल्डरला पकडलेलं आहे आणि इथे पहिली टिप आहे का तिथे पकडलेलं आहे अशा पद्धतीने. हे पहा 7 आणि 1 रेष आहे. ते 7 आणि 1 रेष इथे मुंड्याचं मार्किंग करून घेते मी. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे सुद्धा शोल्डर आहे अशा पद्धतीने. हे पहा इथे पकडलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने 7 आणि 1 रेष. हे पहा हे पहा अशा पद्धतीने. आता इकडच्या पण बाजूला तेच मार्किंग करायचं आहे 7 आणि 1 रेष. जेवढं आहे तेवढंच आपलं. आता इथे बाकीचं मार्किंग करून घेऊया. हे पहा कंबर मोजायचे आहे आणि जेवढं शिल्लक राहतं ना त्याचा आपल्याला चौथा भाग टाकावा लागतो. हे पहा अशा पद्धतीने कंबर मोजायचे आहे. जर नाही लक्षात आलं तर कशा पद्धतीने मोजायचे आहे मी तुम्हाला सांगते. हे पहा अशा पद्धतीने कंबर मोजून घ्या पूर्ण जेवढी ब्लाऊजची आहे तुमची तेवढी. हे पहा अशा पद्धतीने. इथे आपलं शिल्लक आहे बघा, एवढं शिल्लक आहे. हे पहा मी दर वेळेस सुद्धा तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते. आता इथे आपल्याला काय करायचं, किती शिल्लक आहे आपलं. हे पहा 3.5 राईट हे शिल्लक आहे बघा. हे पहा बघू शकतो तुम्ही राईट आपलं हे 3.5 शिल्लक आलेलं आहे. तर इथे आपल्याला हे पहा हे टोक 3.5 वरती ठेवा. हे डबल झालं. हे पहा हे टोक 3.5 वरती ठेवा. हे पहा परत दाखवते. हे जेवढं शिल्लक आहे तेवढं घेतलेलं आहे. हे टोक 3.5 वरती मी ठेवलं. डबल झालं. हे पहा आता किती झालं बघूया आपण. 1.25 झालेलं आहे. परत 1.25 आपल्याला डबल करायचं आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने 1 ला 1 रेष कमी, 1 ला 1 रेष कमी. आता इथे मार्किंग करून घ्या. किती राहिलं असेल तेवढं तुमचं पण तुम्ही तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. फिटिंग तुमची सरळच येणार. फिटिंग तुमची ही कधीही वाकडी जाणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेत जा. आता इथे सुद्धा बघू शकता तुम्ही 1 ला 1 रेष कमी. ही टिप सोडून द्यायची आहे. हे बघू शकता फिटिंग सुद्धा आपली. आता हे एकाला एक जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा वरती दंडघेर आपण टाकला तिथे सुद्धा अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. हे पहा आता इथे पण बघू शकता. हे पहा हे दंडघेर ह्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे पट्टीच्या साह्याने किंवा टेपच्या साह्याने अशा पद्धतीने सरळ टिप मारून घ्या 1 आणि
पहा मी तुम्हाला फिटिंग करून दाखवते एका बाजूची. आणि शिलाई मारताना हे पहा इथे एक मारा आणि इथे एक मारा. इथे एक आधीच आपण मारलेले आहे, अजून 2 मारा म्हणजे त्या भरपूर होतात आपल्याला. इथे पॅक करून घ्या. आणि खालचा कपडा व्यवस्थित असा प्लेन करत करत घ्या. कधी कधी गुढी येते बघा, मध्येच कपडा तो अडकला जातो. इथे पण पूर्ण बंद करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता अजून आपल्याला 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने. आता ह्याच्या पलीकडे 1 शिलाई मारली तरी सुद्धा चालेल. आणि इकडच्या सुद्धा बाजूच्या अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने सुद्धा मी एकदम व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. इकडची पण बाजू तुम्ही बघू शकता. हे पहा व्यवस्थित हा आपला ब्लाउज एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. पप सुद्धा इतका व्यवस्थित आलेला आहे. हे पहा बघू शकता. हा ब्लाउज बसायला एकदम व्यवस्थित बसणार आहे. हे पहा फिटिंगला सुद्धा किती आपलं व्यवस्थित आलेलं आहे. हे पहा इकडची पण बाजू तुम्ही बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इकडची पण बाजू बघू शकता. हे पहा पाठीमागची बाजू सुद्धा आपली खूप व्यवस्थित आलेली आहे. हे पहा खूप आपली छान अशी सुंदर अशी ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. असले सुंदर असे लटकन सुद्धा आपण तयार करून घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.